नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 11 जुलै 2024 जे काही हिअरिंग होतं सुप्रीम कोर्टचं नीट यूजी 2024च्या संदर्भामध्ये असणाऱ्या सर्व गडबडींचा जे काही हिअरिंग होतं ते हिअरिंगची डेट आज महत्त्वाची होती आणि आज सर्व फैसला होईल अशा प्रकारचा आपल्या सर्वांचा अंदाज होता। परंतु हे हिअरिंगच्या अगोदर म्हणजे आपल्याला सीबीआयला पण त्यांचं म्हणणं किंवा ज्याचे ॲफिडेविट आहे ते किंवा हलफनामा सादर करण्यास सांगितलेला होता। त्याचबरोबर सरकारचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा जो काही ॲफिडेविट आहे ते म्हणणं सुद्धा सुप्रीम कोर्टकडे आलेलं होतं। त्याचबरोबर NTA मात्र जे काय IIT मद्रास थ्रू सर्व डाटा ॲनालिसिस आपल्या कोर्टकडे सुप्रीम कोर्टकडे सादर केलेलं होतं। हे सादर केलेलं अगदी काल सादर केलं होतं। त्यामुळे हे जे सर्व डाटा आहे तो दोन्ही पार्टीला वाचण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे। आज हिअरिंग झाल्यानंतर जे काही ॲफिडेविट वाचण्यासाठी दुसऱ्या पार्टीला म्हणजे पिटिशनर्सची एक पार्टी आणि त्यानंतर दुसरी जी पार्टी आहे त्यांना नीटची पार्टी नीट म्हणजे NTA आहे। मग NTAच्या व्हर्सेस हे सर्व पिटिशनर्स जे आहेत ह्या पिटिशनर्ससाठी हे जे काही म्हणणं आहे ते मांडलेलं वाचण्यासाठी किंवा ज्या प्लिया आहेत त्या प्लियाजवाल्या सर्व पिटिशनर्सना वाचण्यासाठी वेळ पाहिजे होता आणि हे वेळ वाढवून मिळण्यासाठी म्हणून ही जी डेट आहे ती सोमवारी दिनांक दरम्यान 15 तारखेलाच ही अपडेट होणार होतं किंवा हिअरिंग होणार होतं। पण त्याच्यामध्ये एक वकील साहेबांचा वेळ नसल्यामुळे तो डेट आपल्याला 18 जुलै 2024ला गुरुवारी हिअरिंग होणार आहे। आपण त्या दिवशी एक प्रकारचं असं प्रेडिक्शन करू शकतो किंवा 18 तारखेला फायनल डिसिजन येईल का, तर बऱ्यापैकी म्हणजे जे काही आत्तापर्यंतचं जे सर्व म्हणणं आहे त्याच्यावरून असं दिसतंय की सुप्रीम कोर्टकडे आलेले NTA दिलेलं आन्सर त्याचबरोबर संपूर्ण भारत देशातील नीटचा जे स्कोरिंगचा आहे त्याचा जो डाटा ॲनालिसिस आहे IIT मद्रासने जो आपल्याला डाटा दिलेला आहे तो डाटा पाहता आपण जे पाठीमागे सर्व न्यूज चॅनल असतील किंवा यूट्यूब चॅनल असतील लोकांना सर्वांना जे काही म्हणजे नीटच्या संदर्भात खूप काही बातम्या वगैरे किंवा जे काही गुन्हे वगैरे दाखल झालेले होते या संदर्भामध्ये चर्चा होत असायची। परंतु ह्याला पूर्ण विराम मिळालेला आहे कारण जो डाटा आहे तो जसा तसा सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं पण होतं की आम्हाला संपूर्ण नीटचा जो स्कोरिंग आहे स्कोरिंगचा संपूर्ण जी काही लिस्ट आहे ती लिस्ट आपल्याला पाहायला मिळावी, तर ती डाटा ॲनालिसिस जो केलेला आहे IIT मद्रासनं तो डाटामध्ये सर्व गोष्टी आलेल्या आहेत। त्यामुळं NTAचं म्हणणं ऐकण्यासाठी समोरच्या पार्टीला वेळ देणं पण आवश्यक होतं आणि ते देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर CBIचा रिपोर्ट आणि गव्हर्नमेंटने सुद्धा जे काही ॲफिडेविट दिलेलं आहे गव्हर्नमेंट 100% नीट परत घेण्याच्या बाजूने नाही आहे। त्याचबरोबर CBIने सुद्धा कुठल्याही प्रकारची धांदली झालेली नाही। जे काही गुन्हे झालेले आहेत त्या गुन्हा केलेल्या व्यक्तीवरती त्यांच्यावरती कारवाईची प्रोसेस सुरू आहे, परंतु याचा आणि NTAने घेतलेल्या परीक्षेचा काही संबंध नाही आणि पेपर फुटीचं प्रकरण फारसं महत्त्वाचं नाही आहे किंवा झालेलं नाही आहे जास्त। हा जो आहे तो वाढत गेलेला प्रोसेस आहे म्हणजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं त्याचा अर्थ आहे। बऱ्याच वेळा जे काही टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सुद्धा काही जणांनी सांगितलेलं होतं की पेपर फुटलेला आदल्या दिवशीच आहे ते पण खोटा आहे व्हिडिओ असं पण सिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामुळं हे जे पिटिशनर्सना सर्व हिअरिंग म्हणजे जे काही म्हणणं आहे ते वाचण्यासाठी वेळ देण्यात आलं आहे आणि हे हिअरिंग जे आहे ते 18 जुलै रोजी त्याची सुनावणी सुप्रीम कोर्टमध्ये होणार आहे। वास्तविक ही सुप्रीम कोर्टमधली सुनावणी 100% याच दिवशी होईल आणि त्या दिवशी 100% रिझल्ट लागेल असं आपलं म्हणणं आहे। पण कदाचित एखाद्या वेळेस आणखी काही विषय आला तर सुद्धा एखाद्या वेळेस प्रोसेस पुढे लांबू शकते, कारण आम्ही पाठीमागे तुम्हाला सांगितलंच होतं की जे काही 8 जुलै रोजी हिअरिंग होणार आहे त्याच दिवशी रिझल्ट लागेल असं नाही, तर आपल्याला एखाद दुसरी तारीख वाढवून मिळू शकते। तशी 11 जुलैची तारीख आली
त्यानंतर आता 18 जुलैला मात्र हिअरिंग होईल. 18 जुलैला मात्र रिझल्ट लागेलच असं 99% वाटते, पण एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम आला तर आणखीसुद्धा एखादी डेट वाढवू शकते. मग आपल्याला ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होते, तर MCCने आपल्याला सांगितलेलंच होतं की 3rd वीक ऑफ जुलैमध्ये सुरू होऊ शकते, परंतु ती 3rd वीक जुलै संपल्यानंतर म्हणजे दरम्यान कदाचित कोर्टनं डिसिजन 18 जुलैला दिल्यानंतर 21, 22, 25च्या दरम्यान काहीतरी नोटिफिकेशन निघू शकतं आणि MCC ऑल इंडिया कोट्याची MBBS BDSची सेंट्रल काउन्सिलची प्रोसेस दरम्यान 30 ते 1 तारखेच्या दरम्यान सुरू होऊ शकते आणि 15 ऑगस्टपर्यंत हा पहिला राऊंड संपेल असा एकंदरीत अंदाज बांधला जाऊ शकतो. परंतु रीनीटच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी 99% प्रोसेस म्हणजे होणार नाही असंच मला तरी सध्या वाटत आहे. कदाचित रीनीट झाली तर आपल्या सर्वांचा वेळ जाऊ नये यासाठी तुम्ही अभ्यास करायला लागा. बऱ्याच वेळा सुप्रीम कोर्टचा डिसिजन असतो तो सर्व मान्य असतो, सर्व संवेद्य असतो, त्यामुळं त्यांना त्याच्यापुढे काही चालणार नाही. त्यामुळं काही विद्यार्थ्यांच्या नाराजीचा सूर आहे की ज्यांना रीनीट घ्यावी वाटत होती आणि ज्या विद्यार्थ्यांना नीट नको असं वाटत होतं, त्याच्यात दोघांचे संमिश्र प्रतिक्रिया असू शकतात. परंतु आपल्या सर्वांना आपल्या मनातले इच्छित साध्य होण्यासाठी यावर्षीच्या प्रोसेसमध्ये किंवा 2025च्या प्रोसेसमध्ये आपल्याला इच्छित सर्व काही गोष्टी मिळतील अशाच प्रकारचा आपल्या सर्वांना आशावाद किंवा सर्वांना इच्छा व्यक्त करून आणि ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि आपला हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.